हाय हॅलो नमस्कार, मी शीतल पाटील पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी व्लॉगमध्ये स्वागत करते। आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा आणि ती सुरुवात मी केलेली आहे। आधी तुम्हाला मी ताटात पूजेसाठी काय काय घेतलेलं आहे ते सगळं साहित्य दाखवलेलं आहे। आणि आता पहिल्यांदा पूजेची सुरुवात करायची आहे दिवे लावून। तर पहिल्यांदा दोघं दिव्यांच्या खाली मी अक्षदा ठेवून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर दिवे लावून मग पूजेला सुरुवात करायची आहे। तेलाचा दिवा तुपाचा दिवा असं पूजेचं विधान आहे, म्हणून आधी दोघं दिवे लावून घ्यायचे आहे। तुपाचा आणि तेलाचा दोघं दिवे लावायचे, मगच पूजेला सुरुवात करायची आहे। आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार होता आणि आजची पूजा माझी अगदी प्रदोष काळात आणि अगदी शांततेत झालेली होती। अगदी प्रसन्न वाटत होतं। संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात मी दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा केलेली होती। सकाळी वेळ मिळाला नाही म्हणून मी संध्याकाळी पूजेला बसली आणि त्यामुळे मी संध्याकाळचीच प्रदोष काळातली पूजा केलेली आहे। तर बघा, मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या श्रावण सोमवारातली शिवमूठ ही तिळची आहे। त्याबद्दलही मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगणार आहे। आणि जर त्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। आधी प्रथम पूजा करण्याच्या आधी धूप दीप दिवा सगळं लावून घ्यायचं, मग पूजेला सुरुवात करायची आहे। त्याच पद्धतीने मी सुद्धा सुरुवात केलेली आहे। आणि सर्वात प्रथम मी आधी जो माझ्याकडे फोटो आहे स्वर्ण आकर्षण भैरवांचा, जसं मी तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी पण सांगितलेलं होतं की स्वर्ण आकर्षण भैरव हे सौम्य स्वरूपातलं शिवांचं रूप आहे आणि त्यांची पूजा केल्याने, त्यांची मनोभावे सेवा केल्याने आपल्याला ऐश्वर्य संपन्नतेची प्राप्ती होते। आणि बघा, मी आधी त्यांच्या फोटोची पूजा करून फुलं अक्षदा हळद कुंकू सगळं असं वाहून घेतलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं अवेलेबल होते ते फुलं मी त्या स्वर्ण आकर्षण भैरवांना वाहून घेतलेले आहे। आणि सर्वात प्रथम मी आजची पूजा ही चौरंगावर मांडलेली आहे, कम्फर्टेबल वाटत होतं म्हणून। आणि खाली शुभ्र वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। जसं दर सोमवारी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जो रंग आवडत असेल तो आपण टाकू शकतो, पण बऱ्याच ठिकाणी महादेवांना पांढरं वस्त्र अर्पण केलं जातं, पांढऱ्या वस्त्रावर स्थापना केली जाते, पण मी जरा क्रीम कलरचं खाली वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर विधिवत दिवाबत्ती ओवाळून त्याच्यानंतर मी स्वर्ण आकर्षण भैरवांची सुद्धा पूजा करून वेगवेगळे फुलं जे फुलं माझ्याकडे अवेलेबल होते ते फुलं मी त्यांना अर्पण केलेले आहे। आणि जेवढे फुलं असतील पूजेला तेवढे निश्चितच छान दिसत असतात। आणि बघा, प्रथम मी ताम्हणात घेतलेला आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांची चांगली व्यवस्थित आंघोळ करून घेतलेली आहे। तुम्हाला मागच्या पूजेमध्ये मी विधिवत गणपती बाप्पांची पूजासुद्धा दाखवलेली होती आणि व्हिडिओ जरा लॉंग होतो म्हणून मी असं गणपती बाप्पांचं स्नान वगैरे दाखवलेलं नाही। तर स्नान वगैरे घालून त्यांची स्थापना मी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि आधी मी थोड्याशा अक्षदा घेतलेल्या आहे। जर विड्याचे पानं असले तुम्ही विड्याच्या पानावर सुद्धा गणपती बाप्पा स्थापन करू शकतात। माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी ते पूजेमध्ये यूज करत असते। आणि खरं तर तुमची सेवा ही महत्त्वाची आहे। तुम्ही सेवेमध्ये काय काय यूज करता ह्यापेक्षा तुम्ही किती मनाने सेवा करता हे जास्त महत्त्वाचं असतं। आणि देवाला आपल्याकडे जे अवेलेबल होईल आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आनंदाप्रमाणे ते वाहिलं ते देवाला स्वीकार असतं। म्हणून मी गणपती बाप्पाला अक्षदांवर स्थापन केलेलं आहे। विड्याचे पानं मिळाले ते विड्याच्या पानांवरही तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात। नंतर मी गणपती बाप्पांना असं वस्त्र वगैरे ते लाल आणि पिवळा धागा असतो त्याला मौलीचा धागा असं सुद्धा म्हणतात, किंवा वेगळा नाड्याचा धागाही असतो, तो सुद्धा आपण वस्त्र म्हणून गणपती बाप्पांना वाहू शकतो। त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन असं सगळं वाहून घेतलेलं आहे, अक्षदा वाहिलेल्या आहे। आणि असे वेगवेगळ्या रंगाचे जे फुलं होते
ते मी गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे. आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांना जितक्या रंगाचे फुलं असतील ते फुलं तुम्ही गणपती बाप्पांना वाहू शकतात. अशा प्रकारे मी अगदी छान प्रकारे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घेतलेली आहे. आणि पूजा करताना श्री गणेशाय नमः नारदुवाच ब्रह्मशीर्षा देवं गौरीपुत्रविनायकं स्मरे नित्यमायो कामार्थसिद्धये प्रथम वक्रतुंडचे एकदंत द्वितीयकम तृतीय कृष्णपिंगाक्षगज वक्र चतुर्थकम लंबोदरम पंचम च षष्टम विकटमेव च विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टकम नवम बालचंद्रचे एकादश गणपती द्वादश तू गजाननम नमामि त्रिसंध्य पठेन्नरणच विघ्नभय तस्य सर्वसिद्धकर प्रभो इति श्री विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनम इति श्री पुत्रार्थी लभते पुत्राण मोक्षार्थी लभते गतिम इति श्री जपेत षड्भिर्मासाय फलं लभत संवत्सरणात्रभ्य ब्रह्मांड भविष्य लिखित्वाय समर्पयते तत्सविद्या भविर्सवा प्रसादत्त इति श्री नारद पुराणे संकटनाशनाम श्री गणेश स्तोत्र संपूर्णम. असं गणेश स्तोत्र म्हणत पूजा पत्री. आज मला दुर्वा मिळाल्या होत्या. मी दुर्वासुद्धा गणपती बाप्पांना वाहून घेतलेले आहे. बेलपत्र वाहिलेलं आहे. शमीपत्र असेल शमीपत्रसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करा. बघा अशी छान प्रकारे मी आधी गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. आणि अगदी प्रसन्न वाटतं. आणि श्रावण सोमवारची पूजा करणं म्हणजे एक आत्मिक समाधान असतं. त्यानंतर गणपती बाप्पाला आधी नैवेद्य लावायचा. पहिल्यांदा सगळ्यात आधी विधिवत गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे. नैवेद्य आरती वस्त्र वगैरे सगळं. आणि मग त्याच्यानंतर शिवलिंग तामणात घेऊन मी त्यांच्या पूजेची सुरुवात केलेली आहे. तर प्रथम मी शिवलिंगाची स्वच्छ पाण्याने आंघोळ घातलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे जी सामग्री आहे ते आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे मनोभावे. प्रथम सुरुवात दुधाने दह्याने करायची आहे. पंचामृताने करायची आहे. आणि त्यातल्या त्यात पूर्ण पूजा होस तर शिवमहिम्न म्हणायचं आहे. मी सुद्धा पूर्ण पूजा होते तोपर्यंत शिवमहिम्न पठण करत असते. महिन्म शिवशंकरा तव अगाधवा थोरवी अपार महती अशी न स्फुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणासनाभामिती अजान विनाशहा तुझ समर्पितो ही कृती अगाध महती तुझी श्रुती न जी पुरी जाणते मनास न कडे तसे चकित होत भावेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकार तो कवित्व बघतो कडे तव गुणासना पारतो महिन मनच ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुडती ब्रह्मतो नवलनातया भासते पतित मज पावन्या मनरमो तुझे गायने कृतार्थ कर शंकरा त्रिपुर दाहका जीवनी. असं शिवमहिम्नाची सुरुवात करायची. आणि आपल्याजवळ जे सामग्री आहे ते सामग्री महादेवांना अर्पण करायची. आणि आपल्या पूजेची सुरुवात ही चालू ठेवायची. आणि नित्य असं शिवमहिम्न स्तोत्र पठण करत राहायचं. मी तरी तसं शिवमहिम्न स्तोत्र म्हणून पठण करत असते. आणि माझी पूजा पूर्ण होत असते. पहिल्यांदा मी पंचामृत दूध दही जे होतं ते वाहून पुन्हा आंघोळ घालून घेतलेले आहे. मग साखर वाहिलेली आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे मध. शुद्ध मध असेल तर आणखी उत्तम. शिवलिंगाला मध वाहिल्याने आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होत असते. त्यातल्या त्यात शिवांसोबत शक्तीचाही वास असतो. आणि श्रावण महिन्यात देवीला सुद्धा हे मध वाहिलं जातं. त्यामुळे आपली सौंदर्यात सुद्धा वृद्धी होते. देवीला मध वाहिल्याने त्या मधासारखी आपली कांती चमकते असं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे आपण अर्पण करतो त्यानंतर धूप द्यायचा असतो. दिवा दाखवायचा असतो. कारण की आपण एक प्रकारे देवांचे ते अलंकारासारखीच जे आपण देवाला अर्पण करतो त्याच्याने देवाचं सौंदर्य खुलत असतं. म्हणून आपण जेव्हा जी सामग्री वाहतो त्याच्यानंतर धूप आणि दिवा दोघं द्यायचं. देव आणखी त्याच्याने प्रसन्न होतात. महादेव तर एकदम साधे भोळे असतात. आणि जेवढी त्यांची मनोभावे सेवा केली तेवढे ते प्रसन्न होतात. आपल्या इच्छांची पूर्ती होते.
आणि आता मी शिवलिंग पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. याच्यानंतर मी आणखी स्वच्छ पाण्यात शिवलिंग धुवून पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर चंदनाचं सुगंधित जल मी अर्पण करत आहे. अशा प्रकारे त्याने सुद्धा मी शिवलिंगांचे स्नान करून घेणार आहे. त्यानंतर स्वच्छ पाणी घातलेलं आहे. स्वच्छ पाण्याने पूर्ण अंघोळ घातलेली आहे. आणि पुन्हा मी आता शिंगी यूज करणार आहे. देवाला पूर्ण अर्पण केल्यानंतर शिंगीमध्ये स्वच्छ जलाने महादेवांचा अभिषेक करायचा असतो. अशा प्रकारे स्वच्छ पाणी घ्यायचं, वरतून तांब्याने पाणी टाकायचं, शिंगीने महादेवांचा अभिषेक करायचा, असा पूर्ण पूजेचा विधी असतो. मी मागच्या पहिल्या सोमवारला तुम्हाला पूर्ण अगदी व्यवस्थित विधीपूर्वक दाखवलेलं होतं, म्हणून आज मी तुम्हाला अशा पद्धतीने कमी वेळात पूजा दाखवत आहे. आता सर्व काही अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याने सुद्धा महादेवांची अंघोळ घालून घेतलेली आहे. शिंगीने सुद्धा महादेवांचा अभिषेक केलेला आहे. आणि शिंगीचे सुद्धा महादेवांच्या पूजेत खूप महत्त्व आहे. तुम्हाला मिळाली तर निश्चितच तुम्ही सुद्धा पूजेमध्ये यूज करा. आणि सगळं जे ताम्हणामध्ये पाणी होतं, जे अभिषेकाचं उरलेलं तीर्थ होतं, ते सगळं मी दुसऱ्या पात्रात काढून घेतलेलं आहे. आणि आता शिवलिंग पूर्ण स्वच्छ करून आता ताम्हणात ठेवलेलं आहे. आणि जी माझ्याकडे माळा आहे वैजयंतीची व्हाईट, ती सुद्धा मी महादेवांना अर्पण अशाच प्रकारे मी घालत असते. आणि आता गंध वगैरे अक्षदा जे आपल्याला व्हायचं आहे ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. असं मी आधी चंदनाने वरती जे त्रिपुंड आहे त्याला सुद्धा मी चंदन लावते. माथ्यावर असं सगळं चंदन लावून घेते आणि महादेवांची पूर्ण पूजा अशाच प्रकारे करते. आणि बघा, अशा प्रकारे मी सगळ्या विधीने चंदन वगैरे, हळद, कुंकू, अक्षदा मी वाहून घेणार आहे महादेवांना. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की खालच्या भागामध्ये शिवलिंगाच्या पार्वती मातेचा वास असतो, म्हणजे देवी मातेचे ते हस्तकमल असतात. तर तुम्ही तिथे जो शृंगार आपण देवीला चढवतो तो शृंगार तुम्ही तिथे अर्पण करू शकतात. आणि श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती समवेतच सेवा करायची असते. मी तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी विधियुक्त पूजा दाखवलेली आहे की तुम्ही ओटी वगैरे कशी अर्पण करू शकतात, माता पार्वतीला काय काय वाहू शकतात अशी. त्यानंतर मी पूर्ण गंध, अक्षदा, हळद, कुंकू अर्पण केलेला आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जे फुलं अवेलेबल होतील ते फुलं आपण देवाला अर्पण करायचे आहे. आणि बघा, मी चंदनसुद्धा अशा प्रकारे देवाला लावते. कापसाचा गोळा घेऊन त्याला असं चंदनाने सुगंधित करते आणि मग ते नंतर देवाला अर्पण करते. ही असं माझं चंदन लावण्याची पद्धत आहे. आणि मला तरी वाटतं की अशा प्रकारे चंदन लावावे, कारण केव्हा केव्हा एखाद्या अत्तर चंदन असं लावल्याने स्किनला जरा आग होते. मला तरी असा अनुभव आलेला आहे, म्हणून मी देवाला सुद्धा असं कापसाच्या बोड्याला लावून सुगंधित अत्तर अर्पण करत असते. आणि आपल्याला शक्य होईल तशी आपल्या मनाला जसं पवित्रता वाटेल त्याप्रमाणे आपण देवाची सेवा करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याकडे जे फुलं अवेलेबल होतील ते फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. अक्षदा वाहून घेतलेला आहे, कारण की अक्षदांनी सगळ्या पूजेची पूर्ती होत असते. पूजा पूर्ण जोपर्यंत अक्षदा वाहिल्या जात नाही तोपर्यंत पूजा पूर्ण होत नसते. आता जे तुमच्याकडे बेलपत्री अवेलेबल असेल, तुमच्याकडे जर 108 बेलपत्री असेल तर तुम्ही 108 बेलपत्री वाहू शकतात. आणि जर 108 बेलपत्री नसेल तर तुम्ही एक बेलपत्र वाहायचं, त्याला पुन्हा पाण्यात धुवायचं, साफ करायचं आणि मग पुन्हा वाहायचं. असं सुद्धा तुम्ही 108 वेळा वाहू शकतात. आणि मला जेवढे अवेलेबल झाले तेवढे बेलपत्र मी नित्य शिवलिंगाला अर्पण करत असते. आणि बेलाचे झाड हे माझ्या घरीच आहे आणि त्यातल्या त्यात मला जेवढे शक्य होतील, जेवढे मिळतील तेवढे मी बेलपत्र वाहत असते. असे खूप जास्त बेलपत्र मी बेलपत्रीच्या झाडाचे तोडत नाही, तर तेच पुन्हा स्वच्छ धुवून मी अर्पण करत असते. बेलपत्री वाहताना तुम्ही महादेवांचे 108 नावं म्हणू शकता. ओम महादेवाय नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम पिनाकिने नमः,
ओम कपर्दिने नमः असे जे 108 नावं आहेत ते तुम्ही महादेवाचे घेऊन 108 बेलपत्री महादेवांना अर्पण करू शकतात. आणि तुम्ही नेहमी बघतात माझ्या पूजेमध्ये की मी बेलपत्रीच्या मधल्या भागात हळद कुंकू लावते आणि मग बेलपत्री वाहते. तर तुम्हाला मी सांगत असते की त्या भागामध्ये माता पार्वतीचा वास असतो, म्हणून आपण बेलपत्रीला हळद कुंकू अर्पण करतो आणि मग त्याप्रमाणे मी ते शिवलिंगावर अर्पण करत असते. त्यानंतर माझ्याकडे जे जे फुलं अवेलेबल झालेले होते मी त्या फुलांनी महादेवांना सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला देवाला सजवायला आवडतं का? आणि मला जे जे फुलं शक्य होतील ते फुलं मी देवाला अर्पण करत असते. कमेंटमध्ये निश्चित मला सांगा आणि जर आवडत असेल तर जरूर लाईक करा. आणि जे नवीन बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने, सबस्क्रिप्शनने मला आणखी छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि नवीन नवीन व्लॉग टाकावे असं वाटतात. भरपूर आयडिया आहेत, पण जर लाईक्स आणि कमेंट्स आल्यात तर आणखी त्याला प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन व्लॉग टाकावे, नवीन नवीन आयडिया द्याव्या असं वाटत असतं. पण लाईक्स आणि कमेंट्स जर कमी झाल्यात तर जरा डिसअपॉइंटमेंट होते. पण चला, आजची पूजा मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेली आहे. जे जे फुलं माझ्याकडे अवेलेबल होते बघा, मी ते फुलं देवाला अर्पण केलेलं आहे. आणि जे धोत्र्याचं फळ मिळालेलं होतं, फूल मिळालेलं होतं, मी ते शिवलिंगाला असं दाखवून खाली ठेवलेलं आहे प्लेटजवळ. असं नाही की प्रत्येकच जी सामग्री असली ती अगदी शिवलिंगाच्या डोक्यावर ठेवायची असं नसतं. काही जे नारळ असतं, त्यानंतर धोत्र्याचं फळ असतं, हे नुसतं देवाला दाखवून खाली ठेवायचं असतं. त्यानंतर मी वाहते आहे शिवमूठ, जी आजची होती तीळ, आणि मी काळी तीळ वाहत आहे. आणि ते वाहत असताना म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी सेवा ईश्वर तूच देवा, माझ्या सर्व इच्छांची पूर्ती कर देवा. आणि ही मूठ तुम्ही 5 वेळा देखील वाहू शकतात. म्हणजे थोडीशी तीळ घ्यायची, थोडंसं धान्य जे आपण वाहतो ते घ्यायचं, मूठ वाढायची, अंगठा हा वरच्या दिशेने करायचा आणि वरतून पाण्याची धार सोडायची. अशा प्रकारे आपल्याला शिवमूठ व्हायची असते. आणि शिवांना शिवमूठ वाहताना हा मंत्र म्हणायचा असतो. आणि काही ठिकाणी हा मंत्र वेगळाही असतो, तो असा की शिवा शिवा महादेवा, माझी सेवा ईश्वर तूच देवा, नणंद भावजया सगळ्यांची नावडतीची आवडती कर देवा, असा काही तो एक मंत्र आहे. पण मी हाच म्हणते की शिवा शिवा महादेवा, माझी सेवा ईश्वर तूच देवा, माझ्या सर्व इच्छांची पूर्ती कर देवा, असं म्हणून. आणि त्यातही सगळंच येतं, म्हणून आपल्या इच्छांची पूर्ती व्हावी म्हणून ही शिवमूठ श्रावण सोमवारी वाहिली जाते. आणि त्यानंतर मी पूर्ण असं महादेवांना सजवून घेतलेलं आहे, शिवमूठ अर्पण केली आहे. शेवटी एक बेलपत्र आणि त्यावर असं श्वेत रंगाचं, म्हणजे पांढऱ्या रंगाचं छानसं फूल ठेवलेलं आहे, जे महादेवांना सतत प्रिय असतो, तो रंग म्हणजे पांढरा. अशा प्रकारे आणि जेवढं शुभ्र तेवढं महादेव प्रसन्न असतात. महादेव हे स्वयं कर्पूर गौरम आहेत, म्हणजे कपुरासारखा त्यांचा रंग श्वेत आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे दिसत होती माझी पूर्ण पूजा. आणि आता मी देवबाप्पाला धूप, दिवा, दीप, नैवेद्य सगळं दाखवून घेतलेलं आहे. आणि मग मी तुम्हाला बघा, अशा प्रकारे संपूर्ण पूजा मी आज केलेली होती. आणि आजची पूजा जरा उशिरा आली, कारण मी प्रदोष काळात पूजा केल्याने संध्याकाळी माझी पूजा पूर्ण झाली. आणि त्यानंतर बघा, मी सगळं अर्पण केल्यानंतर आरती करत आहे. तुम्ही जी आरती म्हणतात ती तुम्ही म्हणू शकतात. साधी गणपती बाप्पाची आरती म्हणायची. आणि मी लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विष्कंठी काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाडा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुडजुडा, जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओ वाडू, भावारती ओ वाडू, तुझ कर्पूर गौरा. अशी मी जी आरती मी नियमित म्हणते तीच आरती मी दर सोमवारी आणि जेव्हा जेव्हा महादेवांची पूजा करते तेव्हा म्हणत असते. आणि महादेवांची आरती ही फक्त कपुरानेच करावी. तेल, तूप, दिवा न घेता फक्त कपुराने महादेवांना ओवाळावून आरती पूर्ण करावी.
बघा अशा प्रकारे दिसत होती संपूर्ण आजची दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, प्रश्न विचारा, काही नवीन आयडिया सुचवत चला. ज्या तुम्हाला काही नवीन आयडिया असतील, काही नवीन पूजा बघायच्या असतील तर नक्कीच मला सांगा, मलाही त्यातून आयडिया येत जातील. अशा प्रकारे बघा गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांची अशी व्यवस्थित विधिवत पूजा झालेली होती. आणि तुपाचा तेलाचा दिवा हा असा चालू ठेवावा आपली पूजा होस तोपर्यंत तरी. आणि जी माझ्याकडे रुद्राक्षाची माळा होती ती सुद्धा मी अशा प्रकारे देवाला अर्पण केलेली आहे. आणि असा दिसत होता पूजेचा संपूर्ण लोक. आणि मी तुम्हाला यानंतर उत्तर पूजासुद्धा दाखवणार आहे, जी मी आज सकाळी केलेली आहे. कारण व्लॉगच उशिरा येणार होता म्हणून मी ठरवलं की तुम्हाला उत्तर पूजासुद्धा दाखवेल. आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर मी असा पूर्ण धूप देते. घरातही मी हा धूप फिरवते. पूजा झाल्यावर माझी नियमितपणाची सवय आहे की पूर्ण घरात मी धूप फिरवते, देवाला फिरवते. आणि अशा प्रकारे झालेली होती माझी दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा. आणि बघा सकाळी असं गाय आणि वासरू आमच्या अंगणात जरा बसलेलं होतं म्हणून मी जरा बाहेर गेली. आणि ही माझी रोजची सवय, ही रांगोळी काढण्याची. अशा प्रकारे मी आज रांगोळीसुद्धा काढलेली होती. आणि गाय आणि वासरू असं बसलेलं असलं की मला तेही प्रसन्न वाटतं, छान वाटतं, अगदी नॅचरल वाटतं. आणि घरात पानं, फुलं, झाडं, अगदीच मी नेचरमध्ये असते तर मला सगळंच असं प्रसन्न वाटत असतं. हा जरा इकडच्या गेटचा बाहेरचा व्ह्यू आहे. आणि गाय वासरू असं बसलेलं होतं, त्यातल्या त्यात मी रांगोळीही छान काढलेली होती. तर चला म्हटलं जरा हाही छोटासा व्लॉग घेऊन घेते. बघा अशी काढलेली होती मी आजची रांगोळी अंगणातली. आणि त्यानंतर मी केलेली आहे उत्तर पूजा, जी मी तुम्हाला दाखवत आहे. बघा अशा प्रकारे मी नंतर सकाळी उत्तर पूजेला बसली. आणि तुम्हाला जरा पटक्यात उत्तर पूजा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आधी दिवा लावून घ्यायचा, देवाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, धूप लावायची. आणि माझं हळद कुंकू हे वरती राहिलेलं होतं, मी ते बघत होती, ते घेतलं मी. त्यानंतर देवाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायची, क्षमा प्रार्थना करायची. आणि आपली पूजा काही चुकली असेल तर क्षमा करा, बरोबर असेल तर मान्य करा असं म्हणायचं. आणि आपले पूजेची फलश्रुती द्या असं म्हणून उत्तर पूजासुद्धा करून घ्यायची. महादेवांना पुन्हा मी स्नान घालून घेतलेलं आहे. अशी केली होती मी सकाळी उत्तर पूजा, जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही नंतर सकाळी उठून स्वच्छ पाण्याने महादेवांना अभिषेक वगैरे घाला, आंघोळ वगैरे करून. तर बघा तुम्हीसुद्धा अशी उत्तर पूजा करून घ्या. स्वतः सकाळी शुद्ध पाण्याने आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन आपले प्रातःकर्म आटपून देवांची पुन्हा उत्तर पूजा करायची, क्षमा प्रार्थना करायची. आणि अशा प्रकारे होता आजचा पूजेचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.